विलास सहकारी साखर कारखान्याच्या वाटचालीचे तुम्ही सगळेच साक्षीदार आहात। 2 दशकापूर्वी लातूर तालुक्यामध्ये जेव्हा ऊसाचं विक्रमी उत्पादन झालं आणि लातूर तालुक्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या गाळपाचा प्रश्न निर्माण झाला, त्यावेळेला आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री असत आणि सहकारामध्ये साखर उद्योगामध्ये एक नवं धोरण आघाडी सरकारनं त्यावेळेला स्वीकारलं आणि त्या धोरणाअंतर्गत लातूर तालुक्यातली आम्ही काही मंडळी त्यावेळेला एकत्र आलो। आम्ही विचारविनिमय केला आणि आणखी एका सहकारी साखर कारखान्याची आवश्यकता तालुक्याला आहे असं निष्पन्न झालं आणि त्या क्षणाला आम्ही सारेच, मला आठवतंय वैजनाथराव शिंदे, धनंजय देशमुख, विजय देशमुख, स्वर्गवासी प्रताप पाटील आणि इतर काही सहकारी यांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांकडं आग्रह धरला आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याचा, सुशिक्षित बेकारांचा, मजुरांचा, कामगारांचा प्रश्न 2 दशकापूर्वी काही प्रमाणामध्ये मिटवण्यामध्ये आम्हाला यश आलं। पण आनंद आणि समाधान याचं आहे की आज मांजरा परिवार म्हणून आपण या समूहाला ओळखतो आणि मांजरा परिवाराचा पहिला सदस्य हा विलास सहकारी साखर कारखाना आहे, हे मला मुद्दामून आपल्यापुढे सांगितलं पाहिजे। आणि एका कारखान्याचे अनेक कारखाने झाले आणि आता मांजरा परिवार म्हणून आपण मराठवाड्यामध्ये नावारूपाला हा समूह आलेला आहे। आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं नेतृत्व, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचं मार्गदर्शन, आदरणीय आई या संस्थेच्या अध्यक्ष आहेत, त्या जिल्ह्यातल्या ऊस पुरवठा करणाऱ्या, म्हणजे सर्वाधिक ऊस पुरवठा करणाऱ्या या एकमेव महिला आहेत। म्हणजे त्या फक्त संस्थेच्या अध्यक्ष नाही आहेत, पण त्या संस्थेचा जो मूळ हेतू आहे ऊस उत्पादक शेतकरी आणि ऊस पुरवठा, त्याच्यामध्ये खरं म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही की ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये जेव्हा स्पर्धा असते तेव्हा पहिलं बक्षीस या चेअरमन घेतात आणि दुसरं बक्षीस व्हाईस चेअरमन घेतात। तंतोतंत पालन करणारे आमच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि इतर सगळे संचालक हे आहेत। खूप बोलता येईल सर्वसाधारण सभेसाठी। ऊस उत्पादक शेतकरी बंधू भगिनी वाट पाहत आहेत। विलास सहकारी साखर कारखाना फक्त साखर तयार करत नाही तर बीज तयार करतं, इथेनॉल तयार करतं, त्यानंतर CBG तयार करण्याच्या संदर्भामध्ये आता काही ते पावलं उचलणार आहेत आणि इथेनॉल तयार करतं। त्यामुळे या सगळ्या एक समूह आता विलास सहकारी साखर कारखाना झाला आहे आणि फक्त एक कारखाना होता, त्याचे 2 कारखाने झाले, म्हणजे लातूर आणि उदगीर। म्हणजे लातूर जिल्ह्याच्या पश्चिम सीमेपासून ते पूर्वेच्या सीमेपर्यंत
असा विलास सहकारी साखर कारखान्याचा विस्तारही झाला आहे, हेही मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. आणि मराठवाड्यामध्ये सर्वाधिक उसाला दर देण्याची परंपरा मांजरा परिवारानं कायम राखलेली आहे आणि याही वेळेला ती आम्ही परंपरा राखणार आहोत. गेल्या वर्षी आम्ही 3,000 रुपये प्रति टन उसाचा दर दिला. निवळीच्या कारखान्याने आणि तोंडारच्या कारखान्याने तर मला वाटतं किती गेल्या वर्षी किती नाही जास्त आहे तुमचा भाव गेल्या वर्षीचा ऊसाचा. हां 2889 रुपये त्यांनी ऊसाचा दर दिलाय आणि उच्चांकी ऊस दर देण्याची परंपरा ही कायम राखण्यामध्ये सातत्य सुद्धा या संस्थेनं राखलेलं आहे. म्हणजे फक्त ऊस उत्पादक शेतकरी नव्हे तर कामगार, मजूर. आता यांत्रिकीकरण म्हणजे जगामध्ये सगळीकडे आता यांत्रिकीकरण जवळपास 100% झालं आहे. भारतच थोडासा मागे आहे, पण त्याच्यात सुद्धा आता मांजरा परिवारानं आघाडी घेतली आहे आणि मांजरा कारखान्यानं तर 100% यांत्रिकीकरण केलं. विलास सहकारी साखर कारखाना सुद्धा मांजरा कारखान्याच्या पावलावर पाऊल ठेवून यांत्रिकीकरणावर भर देतोय आणि यांत्रिकीकरणामुळे मांजरा परिवारानं जवळपास 10,000 नवा रोजगार आपल्या जिल्ह्यामध्ये निर्माण केला. आता पण या साल 2 सालामध्ये 10,000 नवा रोजगार आपल्या जिल्ह्यामध्ये निर्माण करणारी संस्था किंवा संस्थांचा समूह हा मांजरा परिवार आहे, हे देखील पत्रकार मित्रांनी लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही म्हणजे फक्त बोलतो असं नव्हे, बोलतो तसं चालतो, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. आणि हेच आम्हाला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी शिकवलं आणि तेच आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब आमच्याकडनं करून घेत आहेत, हे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे. आता हे सगळेच शेतकरी, अतिवृष्टी एवढी भयानक आहे की शेतकऱ्याचं कधीही न भरून निघणारं नुकसान या अतिवृष्टीमुळे लातूरमध्येच नव्हे तर मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात झालं आहे. सरकारकडनं अजूनही आश्वासक वक्तव्य आपल्याला ऐकायला मिळालेलं नाही. पत्रकारांना सुद्धा माझी अशी विनंती आहे की हे नेमकं नुकसान किती झालं. आम्ही जो काही ढोबळ आकडा काढला आहे तर लातूर जिल्ह्याचं 3 ते 4 हजार कोटी रुपयाचं नुकसान झालंय. मग त्याच्यात पिकं असतील, पायाभूत सुविधा असतील, रस्ते पुलं असतील, विजेच्या तारा, पोल, ट्रान्सफॉर्मर, जनावरे, घरांची पडझड, ह्या ज्या काही सगळ्या पुरामुळे किंबहुना अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालंय, माझा असा दावा आहे 3 ते 4 हजार कोटी रुपयाचं नुकसान हे आपल्या एका जिल्ह्याचं झालंय. महाराष्ट्राचा जर तुम्ही आकडा काढला तर तो कदाचित 50,000 कोटी रुपयाचं नुकसान या महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थितीमुळे झालं असावं, असा आमचा अंदाज आहे. शासन कुठलंही आश्वासक वक्तव्य अजूनही इथं आपल्याला ऐकायला मिळत नाही. आणि म्हणून आज सोयाबीन, मूग, उडीद, ऊस, भाजीपाला, फळबागा या पिकांचं नुकसान झालंय. शेतामध्ये पाणी शिरलंय, ओढे, नाले, नदी काठच्या जमिनीची माती वाहून गेली आहे. आणि ह्या सगळ्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं
पुन्हा त्यांच्या पायावर त्यांना उभं करायचं असेल तर शासनानं जलद गतीनं पावलं उचलली पाहिजेत. खरं म्हणजे शासनाच्या वतीनं काही दौरे काढण्यात आले आणि आम्ही नवच ऐकलं की ओला दुष्काळ असा शब्दच नाही आहे शासनाच्या शब्दकोशामध्ये. पण शासनाला आम्ही लक्षात आणून देऊ इच्छितो की शासनाच्या शब्दकोशामध्ये ओला दुष्काळ हा शब्द नसेल, पण सामान्य शेतकऱ्याची भावना आहे ओला दुष्काळ, आणि त्या भावनेचा अनादर करू नका, चेष्टा करू नका, ही आपल्याला विनंती आहे. आणि म्हणून जे नुकसान आज झालेलं आहे, खरं म्हणजे काँग्रेस पक्षानं तर एक पूर मदत कार्य कक्ष स्थापन केला आहे. प्रत्येक गावाला एक त्यांनी निरीक्षक नेमलाय, प्रत्येक मंडळाला एक निरीक्षक नेमलाय. शासनानं आणि पीक विमा कंपन्यांनी जर मदत करायचं ठरवलं तर हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्याला मिळतील. कंपन्यांनी पुन्हा जर नफाखोऱ्या करायचं जर निश्चित केलं तर शेतकऱ्याच्या हाताला काही लागणार नाही. आणि म्हणून हे पंचनामे होत आहेत का नाही, ई पीक पाहणी होते का नाही, ते ई पीक विमा ॲप उघडतंय का नाही, ते नाही उघडलं तर ते ऑफलाईन आम्हाला तक्रारी नोंदवता येतात का नाही. 30 सप्टेंबरपर्यंत फक्त त्याची मुदत आहे, ती 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवा असं आम्ही त्यांना सांगितलं आहे. कारण रस्त्यावरनं रस्त्यालगतच्या शेतात जाता येत नाही, त्यामुळं आतले जे शेत आहेत तिथं तर जाणं शक्यच नाही. ही जी सगळी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे याचं देखील शासनानं गांभीर्यानं अवलोकन करण्याची गरज आहे. आणि शासन गंभीर आहे असं मला तरी अजून वाटत नाही. येणारा काळ हा आपल्याला सांगेल की शासन किती गंभीर आहे आणि शासन किती मदत करत आहे. याकडं आता आपल्या सगळ्यांचं लक्ष असणार आहे. कारखाना मांजरा परिवाराचा सदस्य आहे आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी काल परवाच एक गोड बातमी आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी दिली की मांजरा परिवार आता ऊस दर हा 3150 रुपये हा देणार आहे. आणि म्हणून विलास कारखान्यालाही काही मागे राहता येत नाही. रेणा कारखान्याने सुद्धा 3150 रुपये देणार असं जाहीर केलं आहे. त्यामुळे विलास कारखानासुद्धा 3150 रुपये हे आम्हाला ऊस दराचं उद्दिष्ट आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवलं आहे. शेवटी कार्यकारी संचालक इथं आहेत, पाटील आणि पवार. आता कारखाना काटकसरीनं चालवणं, उच्च प्रतीचा ऊस पुरवठा कारखान्याला येईल हे पाहणं आणि जास्तीत जास्त ऊसाला दर आपल्याला कसा देता येईल यासाठी खरं म्हणजे आमचे कार्यकारी संचालक खबरदारी बाळगतील याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही. आणि आज खऱ्या अर्थानं जो शेतकरी अडचणीत सापडलेला आहे त्याला किमान येणाऱ्या हंगामामध्ये ऊसाच्या पिकाच्या निमित्तानं त्याच्या पदरामध्ये झुकतं माप टाकण्याची भूमिका ही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेली आहे. हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगावंसं वाटतं. ऊसाचे दर वाढले पण साखरेचे दर वाढलेले नाही. आज साखरेचा हमी भाव काय 31 रुपये प्रति किलो. केंद्र आणि राज्य सरकारनं सुद्धा याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि उद्या साखरेचं जर उत्पादन अधिक झालं तर साखरेची निर्यात सुद्धा आपल्याला करावी लागेल. कारण जादा साखर जर भारतामध्ये राहिली तर ते सुद्धा भाव पुन्हा गडगडतील. हे देखील शासनाच्या निदर्शनास मी आणून देऊ इच्छितो. खरं म्हणजे आम्ही तुम्ही सगळेच लातूरचे आहोत, त्यामुळं मेड इन इंडिया, मेड इन महाराष्ट्र हे आपण ऐकतो. पण मांजरा परिवार जी साखर तयार करतं ती मेड इन लातूर आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि लातूरमध्ये तयार होणारी साखर
ही महाराष्ट्रात, भारतात, जगात ही गोडवा निर्माण करते आहे, हे आपण या सहकारातनं साध्य केलं. आणि हे सारं श्रेय, याची सुरुवात ज्यांनी केली ते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना जातं, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. आपण सगळे